नमस्कार मित्रांनो, MK ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, पोलीस भरतीचा अजून एक महत्त्वाचा अपडेट। आता 8 जूनपासून सोलापूर या ठिकाणी मैदान चाचणीला सुरुवात होणार आहे। तर एक आनंदाचीच बातमी आहे मित्रांनो। तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो, पोलीस आयुक्त सोलापूर तर हे चष्ट क्रमांक आहेत मित्रांनो। तर मैदान चाचणीच्या सुरुवातीला मैदान जो ट्रॅक बनवणे, जे मैदानची पूर्ण साफसफाई करणे, तसेच चष्ट क्रमांक हे सर्व गोष्टी सुरुवातीला ते तयारी ठेवावी लागतात मित्रांनो। आता चष्ट क्रमांक सिरियल नंबरनुसार ते लावत आहेत। तर याचाच अर्थ तर मैदान चाचणी लवकरच चालू होणार आहे। सूत्रांच्या माहितीनुसार 8 जूनपासून तर इथं मैदान चाचणी सुरुवात होणार आहे सोलापूरला। तर ज्या उमेदवारांनी सोलापूरला फॉर्म टाकलेले आहेत तर त्यांची 8 जूनपासून मैदान चाचणीला सुरुवात होणार आहे। आता भरपूर उमेदवार म्हणतात की याबद्दल परिपत्रक नाही आहे, काय नाही आहे। तर याबद्दल परिपत्रक लवकरच जाहीर होणार आहे मित्रांनो। येत्या 2 ते 3 दिवसात परिपत्रक, टाइम टेबल, सर्व काही शेड्यूल एक जिल्ह्यांची सर्व माहिती आता समोर येणार आहे। सोलापूरमध्ये SRPF गट क्रमांक 10 तर या ठिकाणी मैदान चाचणी 6 तारखेपासून सुरुवात होणार आहे। आणि इकडे पोलीस आयुक्त सोलापूर 8 तारखेपासून मैदान चाचणीला सुरुवात होणार आहे। आता मित्रांनो, तुम्ही गाफील राहू नका। 1-2 दिवस इकडे तिकडे होऊ शकतात, पण असं नाही की बाबा 2 महिना 3 महिना पुढे जाणार नाही, असं नाही आहे। तर सर्व तयारी चालू झालेलं आहे मित्रांनो। मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सोलापूर ग्रामीण आणि सिटी या ठिकाणी मैदानची तयारी चालू होते ना, तर त्याचे फोटो मी तुम्हाला व्हॉट्सअपला सेंड करणार आहे आणि व्हिडिओमध्ये पण दाखवणार आहे। तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप टेलिग्रामला जॉईन नसेल तर व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक ओपन होईल, तिकडे जॉईन करून घ्या। उद्याचा अपडेट मी तिकडे फोटो वगैरे सर्व सेंड करणार आहे। आणि सर्वात महत्त्वाची अपडेट मित्रांनो, तर हमीपत्र सादर न केल्यास सर्व अर्ज रद्द होणार आहे। उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुम्ही सोलापूर पोलीस शिपाईला भरलाय, पुण्याला भरलाय, मुंबईला भरलाय, तर कुठं तर एकच ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचं तर अगोदर सांगितले होते। आता हमीपत्र पण द्या, कुठलं तर एक ठिकाणी राहू दे, बाकीचे 2 कॅन्सल करा, असं एक हमीपत्र द्यायचं आहे। तर ते नाही दिलं तर उर्वरित सर्वच तुमचे तिन्हीच्या तिन्ही फॉर्म रद्द होऊ शकतात। उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं तर काही उमेदवार 5, 10, 15 असे पण भरलेले आहेत। तर लवकरच तुम्ही हमीपत्र सादर करा मित्रांनो। तर अंतिम तारीख आहे 24 मे, लक्षात ठेवा 24 मे पर्यंत तुम्ही सादर करा। तर शेवटची संधी आहे, परत तुम्हाला संधी दिली जाणार नाही, एक लक्षात ठेवा मित्रांनो। आणि कुठल्या जिल्ह्यात कधी मैदान चाचणी चालवणार आहे सर्व काही अपडेट मी तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवणार आहे मित्रांनो। तुम्ही तर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पोलीस भरतीतलं कुठलंही अपडेट आलं की आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार। तसेच मित्रांनो, तुम्ही इंस्टाग्राम यूज करत असेल तर मला फॉलो करून घ्या मित्रांनो। तिथं MK ऑल न्यूज 6252 हा माझा ID आहे मित्रांनो। जवळपास 3500च्या आसपास इकडं फॉलो केलेले आहेत उमेदवार मला। तर इथं पण मी महत्त्वाचं अपडेट सर्वात अगोदर इथंच पोस्ट करत असतो मित्रांनो। तर याचाही लिंक तुम्हाला व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, इथं पण तुम्ही फॉलो करून घ्या मित्रांनो। आणि अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो। तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर 666 प्लस जम्बो हे जे पुस्तक आहे ना मित्रांनो, हे पुस्तक नाही आहे तर गर्दीतून वर्दीकडे जाण्याचा यशो मार्ग आहे। तर एक केवळ साधे बुक नाही तर मित्रांनो, एक स्मार्ट बुक आहे। सिद्धेश्वर आडबे सरांचं एक जबरदस्त पुस्तक मार्केटमध्ये सध्या उपलब्ध आहे मित्रांनो। तर या पुस्तकाची वैशिष्ट्ये काय मित्रांनो, 2019 ते 2023 या दरम्यान जेवढे पण पोलीस भरती झाले ते सर्व प्रश्नपत्रिकांचा एक संच आहे मित्रांनो। विशेष म्हणजे या प्रत्येक प्रश्नांचे व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण करण्यात आलेले आहेत। म्हणजे मागील 5 वर्षातील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका असणारे एकमेव पुस्तक आहे मित्रांनो। एकदम कमी किमतीत तुम्हाला मिळणार आहे। तर मार्केटमध्ये सर्व स्टोअरमध्ये पुस्तक अवेलेबल आहे। तसेच भरपूर उमेदवार चालक पदासाठी फॉर्म भरत आहेत मित्रांनो। तर मोटार वाहन चालवणे तसेच वाहतुकीबाबतचे नियम एकमेव पुस्तक आहे मित्रांनो। महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोअरमध्ये पुस्तक अवेलेबल आहे। तर या पुस्तकमध्ये सर्व चालक पदांचे भरतीसाठी मोटार वाहन कायदा, अधिनियम, वाहन कायदा, वाहन दुरुस्ती सर्व काय माहिती या पुस्तकमध्ये उपलब्ध आहे। हे पण सिद्धेश्वर आडबे सरांचं पुस्तक आहे मित्रांनो। महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोअरमध्ये पुस्तक उपलब्ध